आज बनणार आहे व्हेज पुलाव. आज बनणार आहे व्हेज पुलाव. भांड तापत ठेवलं आणि आता तेल ओतलं आणि आता घी अर्धा, जिरं आणि राई, गरम मसाला, पत्ता, दालचिनी, हिरवी वेलची, मसाल्याची वेलची, काळी मिरी आणि लवंग. कांदा भाजून घ्यायचा. हे बघा आता कांदा ना भाजत आहे. कांदा भाजला, आलं लसूण हिरवी मिरची त्याची पेस्ट ती टाकायची. टोमॅटो, सुके मसाले, धने पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, हे मिक्स करून घ्यायचं. आपला लाल मसाला, कोकणी मालवणी मसाला आणि आपला बिर्याणी मसाला, मॅगी मॅजिक मसाला. ती एक वडी येते ती टाकायची, मिक्स करून घ्यायचं. टॅमॅटो शिजत नाहीये ना लवकर, मग थोडं पाणी ओतायचं. थोडस मीठ, गॅस बारीक करायचं आणि दही टाकायचं. त्याच्यात मटार, गाजर आणि फ्लावर हे उकडून घेतलं होतं. हे बॉईल केलेलं आम्ही, आणि ते उकळलेलं ते आता टाकणार. मटार, गाजर आणि फ्लावर, बटाटा उकळलेली मिक्स करायचं. आता या भाज्या उकळलेल्या आहेत ना आपल्या, म्हणून मग आपण तांदूळ तसाच टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची आधी. आता आपण हा तांदूळ धुवून ठेवला होता तो आता त्याच्यात टाकायचा. 5 वाटी, 6 वाटी पाणी टाकायचं. मिक्स करायचं, म्हणजे ते भाज्या वगैरे मिक्स करून ठेवायची. आणि आता शिजायला द्यायचं तांदूळ. झाकण ठेवलं. आता 20 मिनिटांनी ये. 20 मिनिटं शिजायला द्यायचं. गॅस कसा? गॅस मोठा ठेवायचा. ओके. 10 मिनिटं आणि मग 10 मिनिटं हे करायचं, स्लो ठेवायचं. म्हणजे 20 मिनिटं आहेत एकूण. 10 मिनिटं मोठा ठेवायचा, मीडियम ठेवायचा आणि 10 मिनिटं स्लो ठेवायचं. हे बघा झाली 20 मिनिटं झाली आणि झाले म्हणजे असे चेक करायचं. एका साईडनी काढायला घ्यायचं. झाली म्हणून गॅस बंद केला. झाला पुलाव.